हुस्टेल का लबाडा वाटते रे बाबासारखं मग काय त्याचा पाय बरा किती टाइम झाला अर्धा घंटा झाला नाही येऊन आलो घरी रस्त्यानं आम्ही दादा काय करावं आता काय कुठं थांबा हे झालं नड्या साफ केल्या सगळं ओके केलं मी ए झाबऱ्या मारत्या अरे हा ना मारून गेले ओळख नाही का रे झाबऱ्या मारत्या अरे का हुस्टेल तुला का भुजा हवं आहे काय बैलाच नाव काय ठेवलं म्हणलं झाबऱ्या मारता म्हणून राहिला तू अरे हो ना पण मग आता त्याच्यात काय म्हणलं एक मारतीचं गोरं होतं आणि एक आपलं झाबऱ्याचं मी दोन विकत घेतले होते ना लाईन पणी आता झाले मोठे मोठे आता जोडी झाली त्याची मग झाबऱ्या मारता नाही म्हणून काय म्हणलं आणते बरं नाही का हो बापाच्या मनावरच गेले का आम्ही का तू जर त्या मारत्या घरापासून गेला आणि बैलगाडी जर गेली झाबऱ्या मारत्या म्हणलं त्या गोऱ्याला तर फालतू भाडकडीचे पाहिजे नाही का आता कसं लोक धराच्या मारतीचं नसते भाडकडी करू नको तू सुरुवात तर मग आता मारती का त्याचंच नाव आहे का मग मारती का अजून कोणाचं नसते का लोकांना नाव नाही ठेवलं का म्हणलं मारत्या झाबऱ्या बऱ्याच लोकांच्या बैलाचं नाव आहे मग मी ऐकलं ना मला माहिती आहे ना मग तिथं गेलो होतो ना मी कुपटेले कुपटा नाही का कुपटेल मी एक जण पाहिला झाबऱ्या झाबऱ्या म्हणे ना मी ऐकलं ना अरे म्हटलं सर बरं हे म्हणलं आपल्या गावात नको म्हणत तू झाबरे गोबरे करतो पण झाबऱ्या मारते नको करू म्हणलं ते चला घ्या आता खाली घ्या लवकर खत पटपट करा लागते ते बिसाय मासे करा और काय करा लागते ते चला लवकर लवकर हो खायची काढू द्या त्याला पोते काढू का तुम्ही तळव गिडू आतरा फटाफट फटाफट सुरू ते काही खायला आलं का नाही म्हणलं आले का आपले बाप्पू आले का म्हणलं काय जगणे असं बाबा आले का तुमच्यासाठी डबा आणतो आई म्हणे जेवाले मग जरा मागून येऊ राहिले तर आई बाबा तसंच हो का बरोबर ठीक आहे मग तर फारच चांगलं का नाही का चला घ्या मग आता खाली घ्या खालची काढू का ठीक आहे बसतो तिथं मी काढतोय एक मिनिट काय म्हणतो तो म्हणलं मामा थोडंच थांबा आता कसे काका येऊन जाते मग ते त्याने बीज प्रक्रियेचं औषध आणलेलं आहे मग ते करून टाकू नंतर मग पेरणी इथलं ते आपलं बियाणं टाकून देऊ पेटीत आता सध्याची काय करता काही नाही पाहिजे ते गव्हाच्या बॅगेत ते पुढे असते ते टाकून द्यायच्या कुठं बसतं ते लावत आणि हे किती टाइम लागते त्याला मग काही काम नसते त्याचं पण मी म्हणत होतो तेवढं लावून दिलं असतं नाही तर वाया जाते ते आणलेलं फालतूचं लारे आला वाटते अरे लारा अरे काय आला का इकडे लारे आला वा हे तर विचार डोकं खाते अरे काय हवे लारे काय म्हणलं इकडे कुकडे जर वारा बाबा घरी चाललो तुम्ही आता वावरात नाही घरी चाललो पण मला दिसले तुम्ही म्हणून आलो इथं काय म्हणजे पेरणीचं बरोबर घेतलं हे तासकीचं बरोबर आहे दोन्हीचं अंतर बरोबर आहे हो ना बा त्या दिवशी तो आचार रस्ता मला खोलफिटिंग करायला लागली सरी 20 सेंटीमीटर अंतर आहे दोन्ही ओढीत नाही आता पुढे जर समजा उशीर झाला तर तू म्हणे 18 सेंटीमीटर करा तेच म्हणलं बा 18 सेंटीमीटर म्हणजे कसं असते उशिरा जर गहू असला तर आपल्याला दाट पेर लागते ना असं आहे ते बरं ठीक आहे पेरणीचं बरोबर आहे तुमचं नळ्या गिळ्या हे ते अंतर बरोबर आहे का रे म्हणलं भूषण ते बीज प्रक्रिया केली का म्हणलं नाही करायचं अजून करतो ना ते आता करावं लागेल ना म्हणजे मग काय पेरल्यावर करतं का म्हणलं आबे लवकरात लवकर ते काळ मी तुला लिहून दिलं होतं ते दुकानात भेटलं तरी ते आणा म्हणून तुम्ही आणलं नाही का ते मग तेच म्हणून राहिलो तो झुंबर मामाले मला थांबा जरासं ते आले की मग ते बीज प्रक्रिया करते म्हणून मग टाकून देते झुंबर मामा म्हणते काही नाही पाहिजे याच्यातच पुढे असते मग ते बद्दे टाकू तसं नाही करायचं म्हणलं हे बा बीज प्रक्रिया केल्याशिवाय अजिबात पेरणी करायची नाही सांगू राहिलो फालतू मग तांबेरा येईन हे येईन ते येईन मावान फावा हे बा म्हणलं त्याला ते बीज प्रक्रिया करू द्या त्याच्यानंतर पेरणी करा ते खतं गीतं जे सांगायचं ते आणले सगळे बरोबर हो सगळे आणले सगळे हे आमच्या गावची खुर्शी तर आहेत बाबा मग काय हे आले की बस झालं कामच झालं आमच्या सारख्याचं बरोबर थांबतो मग मी येऊ दे बापू येऊ दे मग करून टाकतो मग ते नाही का जाऊ तिकडे बरं नाही म्हणलं लारा उशीर झाला का गव्हाला आमच्या लोक म्हणजे उशीर उंडायला का काय असं उशीर झाला असेल का अजून काही उशीर नाही झाला आजची 28 तारीख आहे आता समजा 1 ते 15 तारखेला नोव्हेंबर पर्यंत जर पेरला तर उत्पादन लय जबरदस्त येते आणि याच्यापासून 15 नोव्हेंबर पासून तर 15 डिसेंबर पर्यंत याच्यातनी थोडंसं घट होते उत्पादनात म्हणजे 2-2.5 क्विंटलचा फरक पडू शकते पण आपण जर सोयगी चांगली घेतली खत हे ते व्यवस्थित जर त्याचं व्यवस्थापन चांगलं असलं तर बरोबरी करू शकते अजून 15 डिसेंबर पर्यंत गहू पेरायला काही हरकत नाही बरोबर मग काही टेन्शन नाही मग नाही का 15 डिसेंबर लोक समजा पेरू शकते नाही म्हणलं लारा एका एकरात समजा किती टाका लागेल आपल्याला 1.5 एकर पेरायचा गहू किती लागेल आपल्याला समजा बॅगा गिगा पायगड हे बा मी काय सांगतो एकरी 40 किलो गहू पाहिजे आपल्याला हो कोणत्या बॅगा कोणत्या आणल्या तर बॅगा आम्ही अजितच्या 102 आणि आपल्या मायकोच्या आणल्या ते मुकुट नावाच्या आणि अजून एक केदारची आणली मस्त आहे चांगले आहेत ते तर आता तुम्ही काय करायचं 40 किलो एकरी पेराचं म्हणजे कसं असते फुटवे गिटवे चांगले येते तर अंतर पद्धतशीर राहते लय दाट पेरून काही मजा नाही लय पतलाही पेरायला नाही लागत उशिरा जर पेरणी असली तर 40च्या वर मग 45-50 किलो पर्यंत गहू पेरा लागते एकरी पण साधारणतः वातावरण बरं असलं तर 40 किलो बरोबर पद्धतशीर ॲव्हरेज व्यवस्थित आहे मग आपण कसं 40 किलोची बॅगच टाकत असतो एका एकराले थोडं कमी जास्त जरा लोक शिल्लक पेरायला लावते लोक मध्ये दाटवाट झाला पाहिजे झालं मग आता बियाण्याचं झालं लक्षात खताचं म्हणलं आता टाकायचं एक खत पेरणीच्या वेळेस आणि एक टाकायचं 21 दिवसानं म्हणजे मग कसं एकदम त्याचं लेवल चांगली राहते पाणी गिनी पद्धतशीर चालू द्यायचे जसे पाहिजे तसे वातावरण पाहून ते खतं बरोबर आणले तर सांगते ते 20-20 आणलं त्यानंतर युरिया आणलं ते पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट ते सगळं आणलं आम्ही झालं ना आता समजलं ना झुंबर भाऊ मी काय म्हणलं लय खोल नका फिरू काय 5 ते 6 सेंटीमीटर ते खोल गेलं पाहिजे याच्यावर खोल गेलं नाही पाहिजे म्हणजे कसं उगवण क्षमता चांगली राहते आणि बियाणं जास्त दडपत नाही समजलं ना बरोबर 5-6 सेंटीमीटरच करतोस तुम्ही बघा तुला मध्ये आपल्या फेरणी निघाले का पाय बरं सगळे वावर जाऊन बघ 1 नंबर फेरणी निघाली आपली पण तरी बी कसं सांगा लागते नाही तर मग कसं धडधड दिलं दाबून पेरून तर मग काय नाही तर वरे दाणे झाकले गेले पाहिजे नाही तर मग चिमण्या पाखरं हे ते खाते ना प्रमाण कमी होते त्याचं चला येतो मग आता 100 भाऊ करा म्हणलं पद्धतशीर थंडी मस्त आहे लगायची म्हणजे कसं पद्धतशीर आहे आता वातावरण चांगलं आहे मग लारा आम्ही खताच्या पोती तोपर्यंत सोडून हे ते ठेवतो ओके करून टाकतो आणि आले की मग बीज प्रक्रिया करून पेरणी सुरू करून देतो ठीक आहे बस ना मग बसशील तर जा तुम्ही आता समजलं तुम्हाला चला ठीक आहे मग येतो मी आता मला काम आहे बा चला येतो मी
नाही बाई राहू दे आता जेव्हाचा राहू दे जरासा उशीर झाला कसं आहे आता 20 हे ते अर्धा एक गटात यात गेला हो आणि आता कसं 4 एकर हे पेरणं त्यानंतर भुशाचं आपलं 1.5 एकर मग काय आता होणार नाही ना मग झाकण पडते राहू दे नंतर जेवीन मी नंतर शेवटी राहू दे आता तू जाईल ते तुरी शेंगा तोडतो म्हणतो ना तुरी शेंगा हरभऱ्याची भाजी हे ते तोडत मग जाऊ दे आता जेवतो आम्ही मग नंतर हो ना पण झुंबर कसं गरम गरम पोळ्या केल्या मी आता थोडस 10-15 मिनिटं उशीर होईल. येते तुमचा आता 20 आहे ते टाइम लागतेच म्हणलं म्हणून जरासा उशीर झाला. तर म्हणलं आता जेवण करून घ्या पहिले कसं जेवण केल्याशिवाय काही कामाला हात लावू नका उपाशी पोटी. बरं आता बाई असं वाटते काय आता टाईम फालतू बरं काय कसं करता मग जेवता काय मोठे हो घेऊ ना जेवण मग आता म्हणतेस तर काकू म्हणते जेवण घ्या तर जेवण घेऊ. जेवण करून घ्या मग कसे काम आहेत अजून पाईप आणणं हे ते उपाशी पोटी कामं करणं बरोबर नाही. आजच थोडी काही कामं नेहमीचीच आहेत. बसा आता मी करून घेतो बरोबर वाळण्याचा या बसा जेवायला हात घेतो धुवून या ते औषधाचे असेल तर धुतले ना साबण हात धुतले तसं पन्नीनच केलं आम्ही ते बरोबर चल जगन आता घेतो दोन येऊन पाणी घेऊन या येतो मग आम्ही पाणी गिरी घेऊन मग पाणी घेऊन ये डबकीत विहिरीवरचं जा लवकर 4:30 वाजेपर्यंत तुमची पेरणी ओके करू दे तुम्ही हे झाले की भूषणची 6 वाजे लोक कळे तिकडे तुम्ही तोपर्यंत काय करा रबर पाईप गिप आणून टाका त्या मोटरचं पहा हो याची काय काळजी करू नका तुम्ही बरोबर करतो काही सगळं लागत नाही काही नाही ना संग राहा लागते राजा मागं कसं पाहासाठी नळ्या आहे बेरल्या काय झालं काय नाही मग काय काही नाही आराम होती शांततेनं तू शांततेनं कर 6 नाही 7 वाजले चालते आपल्याला आम्ही करतो ते मोटरचं हे झालं की रातच्यानं पाहतो पाण्याचं तर मग रातच्याने येसाल का मला झुंबर जराशी मदत करा या जरा पाणी देऊ लागेल आम्ही मग समजा तुमचं काही काम पडलं दुसरं पाणी द्यायचं असलं तर त्याचा काय विषय आहे का मी नाही अजून 2 जण सगळा तुम्ही भाड्या गिऱ्या मग काय तुम्ही फक्त जेवायचं काहीतरी व्यवस्था ठेवू ना एखादी भाजी गिजी करू आपण आपल्या वावरातनी कसं पाणी देणं आहे आपल्या रातोरात जागल काढणं आहे एवढी एक पाणी देणं झालं की कसं गहू कमी लागते मग काही ना काही भाजी गिजी बनवून टाका जाय तिकडे लय मोठे देतं मग काय तर रातच्या मस्त पावलंच करू टाकू जाय तिकडे रातोरात तुमचं ओके फोन कोणाचा म्हणलं बापू फोन कोणाचा आहे आपले जवळ बा काय हॅलो हां बोला म्हणलं जवळ बा काय म्हणत होते काय देवला काय म्हणते काय चालू आहे सध्या कुठं आहे म्हणलं कर बा जवळ बा घरी आता पेरणं सोडून जायला होते तिकडे अरे हो वावरात आपलं गव्हाची पेरणी सुरू आहे बस आता सुरूच करून राहिलो होतो आताच ट्रॅक्टर आलं बस निघालोच होता पेराले असं हो का बरोबर ये ना पेरून ये ना तू मी येऊन राहिलो म्हणलं का सकाळी फोन केला होता तुझ्या बहिणीनं म्हणलं येऊन राहिलं मग संध्याकाळी आपला गाडी बोलेरो घेऊन आहे ना घरी सारा पण संध्याकाळी हो घरी जाऊ ना आता बस आता कसं आमचं गव्हाचं पेरण होऊन जाते पाईप गिप लावून देतो पाण्याची व्यवस्था करतो येतो समजा 8 वाजता 8-9 वाजता यायला जरा उशीर होईल म्हणा आम्हाला होय ना उशिराचं काय आता मग कमी जेवून राहिलो मी बरं मी काय म्हणत होतो देवला आपलं पैशाचा मेळ लागेल ना मग आपला समजा 40-50चा जवळ राजा गायला फाशी सांगते बा काही कसे आता पैसे 4-5 जमा होऊन राहिले हे आता 40-50 म्हणून राहिला काल 30 वर होता हो ना पाहू ना आपण पाहू ना या ना तुम्ही आल्यावर पाहू ना मग आता आहे ना तुम्ही अजून उद्या हो पण असं गोलमाल नको सांगू तू काय खरं सांग बा ते मला कसं आता मला गाडीचं ते हे बनवावं लागते ना बॉडी बनवावं लागते त्याची त्याशिवाय कसं काय जमणार आहे सोयाबीन कसे जास्त माल नेता येणार आला ना ती बरोबर आहे पण काय सध्या हो ना या तर घरी आपण करू ना त्याच्यावर विचार करू ना काय होते काय नाही तर नाही रे बा हे बा मला जवळ नाराज करू नको तू हो तुला सांगितलं मी एवढं लगा बहिणीला मी तेवढं 2.5 एकर वावर तुमच्या नावी करून द्यायला लावलं नाही तर मग आता तुमच्या बहिणीला भेटलं नसतं का ते पण तिनं ऐकलं ना मनानं मी सांगितलं म्हणून तिनं गेलं नाही तर मी घेतलं नसतं गाडी चक्कर हो ना आता 2.5 एकराची मला दर दिवायलाच नाही ते हे उन्हाळ्यात नाही ते काही पैसे हो ना ते तर आहेच म्हणा तुमच्याच्यानंच भेटलं आपल्याला ते तसं काही विषय नाही बरं ठीक आहे हो या तुम्ही बसू आपण काही ना काही मेळ बसू त्याचा नाही हुलकावणी दिवस तू यावेळेस मला 50,000 रुपये ते बिलकुल गाडीचं ओकेच करून दे एक पण माझ्या संग चाल बा काय खर्च आहे तू पाय हो ना देतो ना हो देतो म्हटलं ना या तुम्ही उद्या या आज संध्याकाळी या पाहू मग काय तर आज संध्याकाळी म्हटलं वावरातच मग कसं पार्टीचं करून टाकू म्हटलं जरा पाणी देणं होऊन जाते जरासं बरं वाटते मग तर काही टेन्शनच नाही थंड घेऊन तुम्ही बरं ठीक आहे ना मग तू म्हणशील तसं त्याचं खायला जाय मग संध्याकाळी आहे का रातच्या मग वावरात नाही का हो आता पुट्टे पाट्टे म्हणून राहिले म्हणजे जेवण हे ते काहीतरी बनवा म्हणे इथं आता गहू आता पेर लागते तर रात्री पाणी द्यावं लागते म्हणून म्हणलं कसं आम्ही 2-4 जण तुम्ही बी मग तर फारच चांगलं मी हो तरी मी 7-7:30 लोक पोहोचतो घरी ठीक आहे मग करा तुम्ही तुमचे कामं फक्त पैशाचं हुकू नको देऊ पैशाचं महत्वाचं आहे मला हो ठीक आहे हो काय म्हणते मला जवळ काय पैसे मागून वाटते नाही काय गाडी घेतली वाटते बोलेरो फोनवर ऐकलं बे काय राजा गायलाच पैसे आणते बा मग काय दिवाळी म्हणा उन्हाळ्या म्हणा मग काय तर 2.5 एकर दिलं हे बा नसतं घेतलं पुरलं असतं म्या मग काय तर दरवेळेस काही ना काही मागते ती आता 50,000 आला काल 30 वर आता 50 म्हणून राहिला ती काय करावं आता सांग बरं द्यायचं लागतेच काही नाही आपल्या इकडे मी आणलं घरासाठी कशी पैसे जमा करावं कापूस आता 11 क्विंटल राहिला 4 क्विंटल त्या दिवशी इकला सोयाबीन आहे 25-30 क्विंटल आता इका लागते का नाही मग त्याच्यासाठी नाही बाबा इकच नाही म्हणलं जीवा त्या आबाजीचं ऑपरेशन करायला लागते डोळ्याचं नाही मला द्यायले नसते नाही म्हणतायत ना शेवटी आपली बहीण आहे ती मग काय नाही म्हणताय काय झुंबर सांग बरं तू बहिणी तू नाही म्हणशील का तो बहिणी मागितले तर बहीण बा उपाशी राहील पण मला पैसे नाही मागत मग काय तर बा बहिणीचा स्वभाव अलगच आहे म्हणलं ते कसं तुमच्या बहिणीला सांगा तुम्ही समजावर बरं त्या जवायला सांगा बरं बाजूला काय पैशाची खदार आहे का बरं वावरात राजा बरं राज्यसेवा बाबर किती कामं करावं लागते आता दिवसभर पेरणी करा रातच्याला पाणी द्या आमचं आम्हाला माहिती बरं येले राजा तुम्ही आपल्या आयते पैसे घेऊन चालले हळ्यासारखे ना ते सगळं समजते पण ते नाही ऐकत नसते आता त्याला वाटते बा आता मी 2.5 एकर दिलं तेच लावते ती काय करा म्हणून मग ते दरवर्षी त्याची मला घेऊन जाते यावेळी झाले दणका देतोच मी आता नाही का लय जरा चवणे करून राहिलाय 50,000 पाहिजे दिले थांबतो आता संध्याकाळी पार्टी नेले काही ना काही याचा कार्यक्रमच करतो मी थांबतो आता काहीतरी शक्कल लढतोच आता
तरी पण हे बा मी सांगतो तुम्हाला पैसे शक्यतो देऊच नका यावेळेस. हो काही ना काहीतरी आपण मार्ग काढू त्याच्यावर. पाहू तरी काय होते. तर संध्याकाळी पार्टीची पाहू काय करायचं. जाऊ दे आता, मी कसं कापूस काढून टाकीन अजून काय करता आता, समजा 40,000चा आणि देऊन देतो 40 मध्ये अटपवून तो काय आहे. नाही सध्या देऊच नका पैसे. थोडंसं थांबा, गडबड करू नका ना. आम्ही काढतो त्याचं काहीतरी सोल्युशन काढतच आहेत ना. कारण की दरवर्षी असे पैसे मागत काय 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 पुरणार आहे का आपल्याला. जाऊ दे तिकडे. चला घ्या जेवण करा पटपट. पाहू त्याचं संध्याकाळी काय करायचं. बाबा बाबा सविताबाई लय दिवसांनी आली वावरात मी. हो ना, आता शाळेत खिचडी शिजवायला जातात तरीपासून तर बाबा काय वावराचं तोंडच नाही पाहिलं. हो ना, 2-2:30 वाजता दादा खिचडी शिजवलं वाटेपर्यंत. मग काय 3 वाजता येऊन काय करा. मग आता आज गहू पेरणं आहे तर म्हणून आली होती मी आजच्या दिवस सुट्टी काढून. तर म्हणलं तुरीच्या शेंगा तोडाव, काही हरभऱ्याची भाजी गिजी खुळाव, म्हणून आली होती. हो ना, ते तर आहेच म्हणा. घ्या ना, आमच्या वावरातला हरभरा मस्त आलेला आहे. खुळा जोगता मस्त भाजी चांगली होती. नाही म्हणलं तुमच्या तुरीच्या शेंगा मस्त आहेत म्हणलं, जराशा मी घेईन म्हटलं. मग बरं बरं घ्या ना. हो काही हरकत नाही. त्याचं काय असतं का, खाल्ल्यानं कमी होती. काय रे बोला, आज तू गेला नाही वाटते शाळेत. हो ना, आज गेलोच नाही मी. आई म्हणे वावरात ये म्हणून ते मी गेलो नाही आज. हो का, आमचं जगन नाही दिले आजच्या. टी बसला इकडे गव्हाच्या पेरणीच्या मांग. बरं चला तोडतो बाई म्हणलं मी आता तुरीच्या शेंगा जराशा. हो मग हरभऱ्याची भाजी घ्यायला येतो. बरं हो या या. हो काय हरकत नाही. सरलं का रे बियाण, सरलं का म्हणलं टाकू का, टाकायचं का म्हणलं, कमी नाही पडलं पाहिजे. नाही ना, आहे ना सध्या, आहे ना अजून होते ना. मी सांगतो तुम्हाला सरळ की आम्हाला काय समजत आहे का. मला भूषण तू आता इथं रिकामा हिंडल्यापेक्षा ते पाईप गिमत या लाव ना, सोय लाव ना ते. जाय लवकर ते मुंगशीला फोन सांगत आहे तो. अरे बोले का हे बा, तू काय कर भूषण, मी इकडे हे बा यायले बियाणं खत गीत मीच देतो. तू ते आपले पाईप आणा सांगितले तुम्ही मुंगशीला भाऊले गाडीतनी. तर ते आणले का पाय बरं पावळे पाहिजे आपल्याला, दांडवळा लागन ना. जाय बरं तू ते जगन. हो ना, तेच तर मला दोघांचं काही काम नाही मग नाही का. बरं ठीक आहे, मी पाहतो ते पाईप गिप घेऊन येतो इथं. एखादा मला गट्टा उचलून मी जगन चालले जातो. आता आपल्या गाडीत होते खतन बियाणं, त्याच्या गाडीत काही पाईप बसे नाही. आता मला मुंगशीला भाऊले आण जावं. आता जाय मग, आणले असेल तर मग फारच चांगलं. जाय पाहून येऊन जा. बापू ते बाजूला करून घ्या. त्याला भाग भाग पाहा बरोबर. कुठे काही बेर बार हे ते लक्ष ठेवा. करतो सुरू मी आता. बरोबर ठीक आहे ठीक आहे. गहू निघालाय मी नाही. मस्त पाणी चालू आहे बा. काका आणले का म्हणलं आपले पाईप ते. तुम्हाला म्हणलं बैलगाडीत घेऊन जा म्हणलं मागून. आणले का म्हणलं. हो तिथं बंडी आहे आपल्या धुऱ्यावर, त्याच्यातनी आणलेली आहे. तो घेऊन जा तुमची पाईप होती काय असेल ती. बरोबर ठीक आहे. मारतीदा आले नाही वाटते अजून. नाही मारतीदा काही दिसल्यासारखे नाही झाले. 2-4 दिवस झाले सासरवाडीहून आलेच नाही वाटते. ते आलं ना, आता तुम्ही निरं वावरानं असल्यावर तुम्हाला काय माहित राहते तिकडे मारती आला काय आणि गेला काय, कुठे गेला. मग रात्री आले होते ते. आता सकाळी 10 वाजता कुठेतरी ते आता फिरायला जाणार होते. तर 2-4 दिवस येतो म्हणे आम्ही फिरू. म्हणलं जा बुवा, आता काय स्पेशल गाडी केली गेले. तर म्हणत राहतो बाबा, काय फिरणं गेलं सुरू वाटते. देवदर्शनाला गेले वाटते. ठीक आहे असं हो. आता काय 2-4 दिवस आता फिरते नाही ना. बरं तुम्ही काय म्हणलं काका, ते पाईप नेतो म्हणलं मी. म्हणलं पावडा आहे का रिकामी एखादं खोपड्यात नाही. हो जरा कसं दांड पाळायला पाहिजे होते म्हणून म्हणलं असं तर नेत होतो. आता तुमचं गाणी एक दिलं की एक. आता ते पाईप असतं आता मी तुले आणून दिले मी घरून. हो बैलगाडी तुमच्या गाडीने खत हे ते होतं म्हणून. आता तुम्ही अजून म्हणता ते पावडं द्या, ढमकं द्या, टमकं द्या. हो मला ते कामं नको सांगत होते. मारत्याला मागत जा काय मागायचं ते. माग नको लावत जाऊ ते फालतू इकत आणा. बरोबर राहू द्या. हो काही हरकत नाही. आता ते कसं आता जगनचं पेरणं झालं. काही दांड पाळा लागत होती. ते पावडं काय आणलं नाही घरून. बरं जातो मग आम्ही. मग त्याची आधीच पाहिजे तुम्हाला, वटम पाहिजे त्या कामाचा. काय पाहिजे काय नाही सगळं आणलं पाहिजे. जाऊ दे आता ते पाहते देवताच्या खोपड्यात असलं तर. हो माहीत नाही हेच आहे माझं, एकच आहे माझं. हो आता तिथंच पाहा लागून. ठीक आहे मग येतो मग. आल्या का काकू, आणल्या का तुरीच्या शेंगा हरभऱ्याची भाजी किती आणली का म्हणलं खुडून. हो रे भाऊ आणल्या म्हणलं. तुरीच्या शेंगा आणल्या, हरभऱ्याची भाजी आणली. येतो म्हणलं संध्याकाळी जेवण करायला. मस्त बनवून टाकू भाजी आज मस्त तुरीच्या दाण्याची. नाही तर आपल्या कचोऱ्या बनवून टाकू. नाही कचोऱ्या नाही. आज संध्याकाळी भाजी आहे. हो पाहुणे भाऊ आले मामा आत्याच्या घरचे की वावरात भाजी गिजी करायची म्हणे. काका म्हणे. म्हणून म्हणलं काही आज काही करू नका, उद्या किती करता भाजी ती. कचोऱ्या काय आहे तर. बरं आम्ही हे पाईप आणतो म्हणलं आता तिकडे. जा तुम्ही मग आता घरी. तुम्ही जा जगन चालले जा आता. अरे बाबा म्हणलं मी आता हे झाडाखाली ठेवून देतो आणि हे पाईप मी जगन आणतो तिथं. तू जाय तिकडे. मला पेरणी संगर आहे. झुंबरचं काही खरं नाही बरं, तुला माहित नाही ते लय घाई करते ते. नाही आम्ही आणतो ना, तुम्ही लोक आणू. जा तुम्ही जा आता तुम्ही. आम्ही आणतो ते बरोबर जगन आणि मी पाईप ना. तू जाय तिथं पेरणी संगर आहे बाबू. खत लागते मनात बियाणं आण म्हणते. संगच पाहिजे तिथं. एकटे काय काय करतील ते. जाय तू तिकडे. आम्ही पाईप आणतो झोको. तुम्ही ऐकतच ना बा. नाही तर मग मी आणले असते पाईप. आता आणून टाकले असते तिथं. आणतो आम्ही. तू जाय तिकडे बाबा. पेरणी महत्वाची आहे ना, बियाणं महागाचं आहे. जाय तिथं आता बरोबर. बेरलं नाही पाहिजे मग कसं माणसाचं मन नाही लागत मग त्या पिकात नाही. पतलं झालं असं झालं. जाय तिकडे जाय. बरोबर ठीक आहे मग. आणा मग तुम्ही आरामानं. हो पाहिजे मला गोटी गिटीला आहे तर बरोबर या. ठीक आहे जगन तुम्ही घेऊन या 4-4 पाईप. ते मोटर गिटर आणली का मग नवी. हो नवी मोटर आणली ती आता. बस आता हे पेरणी झाली की ते बसून देतो आणि ओके करून टाकतो सगळं. ते स्टार्टर आणलं सगळं ओकेच केलं आता. बाबा काय करतो, लईनचं सामान चांगलंच पाहिजे ना. कुठं करंट लागला तर सर आयुष्याची माती व्हायची. सगळं सामान हे ते पद्धतशीर ठेवत जाय बाबा. बरोबर काळजीनं कामं करत जाय. ठीक आहे मग आम्ही आणतो पाईप. जाय तू आता.
होते का? चला आता होते वाटते भांडण. आल्या का बाई म्हणलं? तेच म्हणलं भूषणची भाकर आली वाटते. हो आली होती त्याची भाकर घेऊन. हो, पण पाहून राहिले आता तुमचं म्हणलं लय खरोखर म्हणलं बा किती मतलबी जमाना झाला. खरोखर म्हणलं मानलं बाबा. म्हणलं माय 1.5 एकर होतं तर म्हणलं आमचं पहिले पेरायला पाहिजे होतं का हे 4 एकर पेरायचं असतं. किती मतलबीपणा करायचं म्हणलं. आणि कुठे आहे म्हणलं आमचा भूषण कुठे आहे. भूषण येऊ राहिला ते पाईप आलेले आहे भूषणा भाऊ गाडीतनी. ते आणायला गेलेला आहे. वा वा मस्त मस्त द्या म्हणलं त्याला कामेला. सगळे पाईप पातरून घ्या पाणी देऊन घ्या. म्हणलं पहिले स्वतःच पेरणं करून घ्या ते मोटर बसून घ्या. खरोखर म्हणलं लयच मतलबी झाले बाबा तुम्ही. म्हणलं जगाच्या बाबा शोभते का म्हणलं. सांगा तुम्हीच सांगा आता. नाही तसं काहीच नाही म्हणलं हे बा ते कसं झालं पहिले आपलं जवळचं वावर आहे हे घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग ते घेऊन घेऊ असं आमचं ठरलं होतं. मी म्हणलंय ना भूषणला मिळालं बा तू घे नाही तर पहिले. काय म्हणलं आणि काय केलं बाबा. त्या पोराला काही समजत नाही. ते विचार कसं काही मनातली गाय नाही त्याच्या. आणि तुम्ही आपले मस्त फायदा करून घ्या. करा बाबा काय मनात तुमच्या आता काय होते काय नाही तर. नाही तसं काहीच नाही ना. पेरणं दोघांचे होते. फक्त मागापुढे आता काय 2 घंट्यानं तुमचं लेट होईल. पण कसं आहे तुमचं होते म्हणजे होते ना असं थोडी आहे काही. हे पहिले लावलं ते लावलं असं काही नाही. असं काही नाही तसं काही नाही. पाहिजे बाबा फक्त कर्ज आजच्या नाही तर मग उद्या घालसान. हे पेरणं झालं की आता वाजले 4:30-5 वाजून राहिले. नाही झालं ना झालं ఇంకా शेवटचा अर्धा तास मारा सुरू आहे. झाला आता तिकडे जाणार आहे मला. आपलं बस आता टाकी भरली की निघाले पुढे. पण पाहिजे बाबा आमच्या पोराचा जीव नका घेऊ म्हणलं. द्या तेवढं पेरून आता लवकर पाहतो काय ते चालू. आलं वाटते पोरग. अरे बाबू म्हणलं काय पाईप आणायला गेलता का. नाही गेलो तुम्ही तर ते काकू म्हणे राहू दे म्हणे. जगन तेच आणून राहिले तर काय तू काय लिहिलेस. तू तर येणार नव्हती. येणार नव्हती पाहिलं मी. तू आता दुपारी 2 वाजेला काम केलं आणि मग चालली मी. म्हणलं चला बाबा भाकर नाही नेली काही नाही लेकरानं. तर म्हणलं स्वतःच जरासं पाच जाय नाही काही लोकांच नको करत जाऊ. आपलं पेरणं राहिलं लोकांचं बसलं आपले कामं करत. लोक काय परके आहे का ते देवलाल काका काय परके आहे का. आता त्याचं झालं का आपलं झालं का. आता त्याचं झालं की आपलं आहेच ना. तेवढं काय पाहा लागत असते बारीक. तुला काय समजत नाही रे भाऊ. जमाना किती मतलबी आहे तो. घे बाबा करून तर म्हणा हिशोबानं. पण पेरणं झालं पाहिजे लवकर कर. आणि जेवून घे म्हणलं आता भाकर आणली मी. आता भाकर आता काय जेवू मी ते 4-4:30 वाजता भाकर असते का. राहू दे जेवलो मी आता. काकून आणली होती भाकर. राहू दे ठेवून देते संध्याकाळी का मी. बरं राहू दे मग नाही जेवतो नको जेव. मी जातो म्हणलं तुरीच्या शेंगा तोडतो जराशा. पेर म्हणलं तेवढं बरोबर. हो जाय तू जाय. बाबा गेले का गाडी घेऊन गेले का म्हणलं. हो गेलेला आहे ते गाडी घेऊन गेलेला आहे. जा आता करते कर सुरू कर जा. काय आणलं तो पाईप. तुला कोण सांगायचं पाईप आणायचं फालतू. एक दिवस काम करशील फालतू अजून नवीन काम काढशील. ना हो काय होते आणले आता 2 फेऱ्या आण लागते अजून झाले मग काय. पण आपण होतो ना आम्ही आता आणतच होतो ते. तर आता मी काय म्हणतो घरी जा तुम्ही लवकर. पाहुणे येऊन राहिले तर बहुतेक 6 वाजे लोक येतील ते. ते मसाला गिसाला वाटून ठेवतो म्हणलं संध्याकाळी वावरातच करणार आम्ही भाजी गिजी काही. अरे हो वावरातून घेऊ रा. ते भूषण सांगे मले आपल्या घरीच बरं मस्त मस्त तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या करतो. मस्त नाही तर मग भाजी बनवतो. नाही ते पाहुण्याचा फोन आला मला. पाहुणे म्हणे वावरातच बनवा म्हणे काही. वावरात नाही आम्ही 4-5 जण म्हणजे कसं पाणी द्यावं लागते रातच्या ना. मग ते होऊन जाते असं आहे ते. बरं ठीक आहे मग टाकू का इथं मग हे टाकून देऊ का. द्या पाईप इथं बाजून ठेवून द्या असे. राहू दे बाकीचे आणतो आम्ही. ठीक आहे मग. चला काका झाली म्हणलं आपली पेरणी. आता ट्रॅक्टर गेलं घराकडे. आता मोटरचं पाहा लागणार आपल्याला. आता 1 घंट्याचा कार्यक्रम माहिती आता मोटरीचा. मोटर पाण्यात टाकणं ते आता आपलं ते स्टार्टर गिटर फिट करणं. बरोबर तसं करा नाही का. हो पाईप यात्रा लागते काय नाही का. बरोबर चल मग तेवढं मोटरचं करून टाकू. पाईप आतरून देऊ. तोपर्यंत 6-6:30 होतेच नाही का. मग तू ये दिन दांड पाडून मी. नाही पाडता येते ना मग पाडी मी माये. त्याचा काही विषय नाही. पहिले आता तुमचं सुरुवात करून देऊ तोपर्यंत मग रप तिकडे दांड करू मायाच्यातले. चला पहिले मोटरचं पाहू. बरोबर चल मग चल. जमलं म्हणलं काका. 1 नंबर. आता स्टार्टर बी ओके बिलकुल नो टेन्शन. आता आपल्याला फक्त पाईप आथरणं आहे आणि बस झालं काम आपलं आता. मग आता मोटर टाकली पाण्याची. सगळं बिलकुल वायरिंग हे ते बिलकुल ओके झालं. आता काही विषय राहिला नाही. चला आता जमलं हे नाही का. हो हेच तर मोठा घोर असते. लाईन गिन आहे ना आपली. डीपी गिपी ओके आहे ना. काही फेज गिस गेला बा असं तसं काही. 3 फेज आहे ना. पद्धतशीर आहे. लाईन गिन आहे आता. डीपी गिपी ओके आहे सगळं नो टेन्शन. मागे ते आता देवदास काकानं कसं दांगडो केलता म्हणून ते डीपी आली तरीपासून काही नो टेन्शन आहे. तर आता मी काय म्हणतो मग पहिले तुमच्या वरात लावून देऊ आता पाईप हे ते सगळे. अरे बा माय काय पहिले तुया लावणं. मग कसं तुया बुडा मनानं असं झालं माय राहिलं तुमचंच करून घेऊन राहिलं तुम्ही. तेच तर आता तुया पेरणीच्या वक्ती आली तर म्हणे माय काही आहे बा पहिले तुमचंच पेरलं. त्यापेक्षा असं करू आता पहिले तो आवरात पाणी लावून देऊ. नंतर मग माय परी मग उशिरा रातचं लावू. नाही तर सकाळी उद्या काय कुठे जाते मागं पुढे. ना तुमचं जवळ वावर आहे. तुमचं पहिले होऊन जाते मग माय. त्याचा काही विषय नसते. एवढं काय असते काय 2 घंटे 4 घंटे काय फरक पडणार आहे. रात्रीतून दोघांचे होते ना बोलून. हो पण तेवढी समजदारी पाहिजे. आता तुला जेवढी समजदारी आहे तेवढी तुला आईली आहे का तुझ्या बाबाला आहे का असं आहे. ते बातच कसं तो बुडा भांडणार आहे ती. तरी तर आता आला नाही म्हणा वावरात नाही म्हणून काही विषय नाही. पण मनाचं बा मा पोट्याला तुम्ही वापरच करून घेऊन राहिले. काम त्याच्याकडून करून घेता पाणी तुमचं देता. द्या ना आता सगळं मी हातात घेतलं आता वावराचं. तुम्ही काळजी करू नका. माबुडा काही म्हणणार नाही. ठीक आहे आता चला पहिले पाईप जोडून दे फटाफट. अजून ते आपले हे येतील ना पाहुणे बा मामा येतील ना मामा आताच्या घरचे. हो आता ते बहुतेक काम काही येतात नाही का. हो ना याचे अजून वाटते बहुतेक ते. आपले पाईप जोडे लोक येऊन जाईल ते काही सांगतात नाही. बरोबर ठीक आहे मग अजून ते आपल्याला भाजी सामान हे ते आणणं आहे. लवकर 6-6:30 पर्यंत निपटलं पाहिजे आता हे पाईप टाकणं. ते बातच होते. चला आता पटापट पाईपाचा गठ्ठा घेऊन येऊ. इथून टाकणं सुरू करू. चल चला मग आता दांड गिंड तर ओढलेलेच आहे आता. माझ्या दांड मी नंतर ओढीन. तुमचं पाणी सुरू झालं की नाही का. चला मग चला. काय उचलते का नाही का देवल्या. हो ना आता आता पाहुणे आल्यावर कसं यायला नाही पाहिजे का माणसाने घरच्या. हॅलो हा बोला बापू आले का म्हणलं कुठं का.
अरे आलो ना, तुझी बहीण आली, तुझी म्हणलं भाची आली, ते सगळे आलो आम्ही, गाडी गिडी घेऊन आलो म्हटलं. अर्धा घंटा झाला ना, चहा पाणी झालं, सर झालं. मला 7-7:30 होऊन राहिले, काही येतं बा काय येतच नाही काय मुक्कामीच आहे. नाही बस झाले आता, पाईप लावले तर लावून दिले आता. मला कसं मग तिकडून आलं की बस सुरू पट्टी पट्टी. बसले आपले रात दिवस मरत, उद्या होईन काय 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 पोहून चालला कुठं. पण किती काही केलं आहे काय ते शेवटी. या आता लवकर या म्हणलं घरी. काय जेवणाचं काय म्हणलं मग? जेवणात आहे ना, बस सांगितलं मी तिले सगळं मसाला गिसाला वाटून घेऊ म्हणलं. बस आता आलोच मी घरी, अर्ध्या घंट्यात मग चालले वावरात डबल 9 वाजता. बरोबर ठीक आहे, येतो मग मी शिवलाल भाऊच्या करून तोपर्यंत. आता मोठ्या मेवनाचं पाहतो ना काय आला आहे तर. या लवकर या म्हणलं देवलाल भाऊ. ठीक आहे मग.